जादूहीन मेहनतीने साकार होणारा हा भव्य दिव्य क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा, याची देई याची डोला गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आणि आज आनंद पर्व पाहायला मिळेल खानाव नगरीमध्ये. पहिला बॉल काउंटर अटॅक, मिडॉनला चांगली फिल्डिंग आहे, उत्तम दर्जाचं कार्य फिल्डिंगच्या माध्यमातून शाबूत. त्याठिकाणी राकेश पाटील हा मिडॉनला दाखल होता. पहिली सलामी जोडी अश्विन मालीच्या साथीनं अक्षय पाटील या दोन फलंदाजांचा वावर खेळपट्टीवरती पाहायला मिळतो. चेंडू क्रमांक 2, दुसरा चेंडू, ओहो सुरेखरित्या हा फटका, परंतु फेकी ऍक्युरेट झाली नाहीये. आणि पाहता की पूर्णपणे जजिंग करणं खूप काही कठीण झालं. आणि त्याच नंतर अगदी हा फलंदाज घरामध्ये घरवापसी करताना पाहिला, अगदी कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाकडून. त्याच नंतर अगदी चेंडू पकडणं कठीण झालं. आणि ते खेळपट्टीवरती पुन्हा एकदा हा खेळाडू शाबूत आहे. पाठोपाठ जर पाहिले तर उत्तम गोलंदाजीची आपल्याला आखणी पाहायला मिळते. 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळतात. चेंडू क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन फटकेचा इथे वापर केलाय. 6 स्टार वेगीकरण नेव्हिस आर्यनच्या माध्यमातून पिबनचं पहिलं षटक हे दमदार राहिले. आणि पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान या गोलंदाजाची नेहमीच आपण दहशत पाहिली. आणि दहशतीवर्धक हे षटक आर्यनच्या माध्यमातून हाताळलं जातं. आणि पहिल्या 3 चेंडूंदरम्यान या गोलंदाजाकडून तीक्ष्ण धारदार वाणा हा पेशकश केलाय. लांब लचक असं रणप पाहायला मिळतो. पुन्हा एकदा फटके तयार, बॉलिंग ट्रॅक वरती प्रहार केला, सुंदरीत्या फटका खेळाय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चपराके आलेला पहिला दमदार चौकार. संगीतांची आपल्याला मैफिल पाहायला मिळते. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं या स्पर्धेचं आपल्याला नामकरण पाहायला मिळतं. भगवमय वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. जणू काय छावणीचं स्वरूप आले त्या दर्जाचं आयोजन या संबंध आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अलीकडचा चेंडू गणिक अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अगदी कव्हर ड्राईव्हचा देखील नजाकत बरं आपण फटका पाहिला, किती आलेला चौकार. आणि त्याच नंतर अगदी 1 धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. आणि आता स्ट्राईक रोटेट झाली आणि आता समोर पाहायला मिळेल अक्षय पाटील. अश्विन मालीच्या साथीनं अक्षय पाटीलनं अनेक मैदानं गाजवली आहेत. या जोडीनं A1 दर्जाचं A1 क्वालिटीचं क्रिकेट हे अनेक क्रीडानगरीमध्ये साध्य केले. आणि आजही त्या दर्जाचा माहोल हा फलंदाजीच्या माध्यमातून करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न पाहायला मिळतो. संघ जाऊन पोहोचतोय अगदी 5 या धावसंख्येवरती. अगदी 5 चेंडूंचा भेदक मारा आहे. 1 to go, अंतिम बॉल, गोलंदाज तयार. आर्यनच्या माध्यमातून पुन्हा एकदा दहशतीवर्धक हा चेंडू सफर झालाय. आलेला अजून एक डॉट बॉल. पिबनचं पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय. रिप्लेच्या माध्यमातून पाहतो सुंदररित्या अगदी आपण फ्रॉम द बॉडी फलंदाजापासून दूरवरचे चेंडू सफर केले जात आहेत. आलेला अजून एक डॉट बॉल. पिबनचं पहिलं षटक समाप्त. धावपटलावरती बिनगडी बाद पास, टीम खेळणे. गीतांशी जबरदस्त मेजवानी पाहायला मिळते. जय शिवराय. आणि आज अखंडित प्रत्येक रात्रीमध्ये ही मेजवानी डीजेच्या माध्यमातून पूर्णपणे सादर केली जाते. भगवमय वातावरण आहे. आणि त्यातील हा सामना क्रमांक 2 क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो. अगदी नियोजित वेळेमध्ये सामना हा समाप्त व्हायलाच हवा.
पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे आणि त्याच्या आतोहात 4 षटकं आपल्याला ही फेकावीच लागतील, नाहीतर आयोजकांच्या माध्यमातून ऑफिशियल टीम म्हणून पेनल्टी घोषित केली जाईल. पहिलं षटक समाप्त झाले. 5 धावा पुस्तकामध्ये पाहायला मिळते. समोरच्या दिशेने फटका खेळलाय लॉंग ऑन कडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. उत्कृष्ट दर्जाचा नमुना आर्यन त्या ठिकाणी दाखल होते. जलद गतीने 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त केली. यादे बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज सनील फडके, एक ऑलराऊंडर खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती सध्या पाहायला मिळतो. पहिल्या चेंडू 1 सिंगल रन्स प्राप्त झाली. चेंडू क्रमांक 2 स्क्वेअर कट, नजाकत क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्थापित केले. सुंदररित्या हा फटका खेळ आलेला अजून एक दर्जेदार चौकार. सोनेरी फटकेबाजी दाखवत असताना खेळाडू अक्षय पाटील, अलीकडे अश्विन मालीनं ग्रेट स्टार्ट हा खेळीच्या माध्यमातून सादर केला आणि त्यानंतर अक्षय पाटीलचाही दमदार वार, तिथे आले 4 चौकार आणि त्वरित गोलंदाजानं सुद्धा कमबॅक साधले, ज्याचं नाव आहे सनील फडके. मारामारी किंग म्हणून सुप्रसिद्ध असा खेळाडू, जितका फलंदाजीमध्ये त्याचा धाकड आहे तितकीच त्याची घातक गोलंदाजी. परंतु सुंदररित्या लेट कट, पुन्हा एकदा दमदार फटका इथे खेळ आहे. पाठोपाठ अजून एक धमाका चौकार. नक्कीच अगदी आईसाई पालखी सोहळा अगदी काही दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परिस्थिती कशी असते तरी त्यातून सावरण्याचा विश्वास देणारा एकमेव चेहरा आई एकवीरा. चारी बाजूने जोरदार अपील पाहिली. अगदी फटकेबाजी किती घातक आहे हे साई स्टार बिघडणं जाणले आणि हे पाहता अगदी सर्व खेळाडूंच्या माध्यमातून एक जोरदार आपण अपील पाहिली आणि त्यातून आलेला हा डॉट बॉल. तीक्ष्ण धारदार गोलंदाजीचा बाणा सनील फडकेची सनसनीत गोलंदाजी. 2 बली 2 मोठे फटके चौकाराशी लागले तरी या गोलंदाजानं फक्त 9 धावा खर्च केला. सांगी कोठा पुढे मार्गस्थ होतोय. 4था धावा धावपटलावरती. अगली पेशकश काउंटर अटॅक, अगदी समोरच्या दिशेने हा फटका खेळ आहे. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने दागलेला अजून एक दर्जेदार चौकार. भेटीला जाणता राजा चषकाची एक वेगळी मैफिल खानाव गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एनडी परिभागामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा या नेहमीच वेगळे पण साध्य करणारे आपण पाहतो. या परिभागामध्ये अनेक पंचक्रोशीतील संघ इथे येत असतात आणि त्यानंतर अगदी लांबून अनेक संघ या स्पर्धेमध्ये आल्यानंतर एक वेगळी छाप सोडताना आपण अनेक वेळा पाहिले. त्या दर्जाचा माहोल आजही या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी तळोजा एमआयडीसी परिभागातील संघ सुद्धा आज या जाणता राजा चषकाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतात. त्यांचं एनडी परिभागामध्ये मनपूर्वक स्वागत. नेरे धुंदरी विभागाच्या असोसिएशनच्या माध्यमातून अनेक नियमावली या अलीकडच्या काही कालखंडामध्ये सादर होताना पाहिल्या आणि त्यानंतर अगदी या विभागाचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये दीपक फडके असतील, सागरजी मांडूकर असतील, यांची भूमिका खूप मोठी आहे आणि त्यानंतर रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. हो प्रहार आहे
अगदी ऑन साईडला हा फटका खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपण बॉलर पाहू शकता. अगदी फायर शो आज इथे पाहायला मिळेल. अनेक पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये येत असतो, त्यांचं शाही थाटात हे स्वागत केलं जाईल. फायर शोमॅन आपले मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती दीपक फडकेचे तडके बॉलिंग ट्रॅक वरती या षटकाने पाहायला मिळतील का? दीपक तयार. प्रहार केला, काउंटर अटॅक लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल आहेत. चांगली फिल्डिंग आर्यन त्या ठिकाणी दाखवलं होता. आर्यन फडकेच्या माध्यमातून हा दमदार जाईल आणि इथे विकेटची आवश्यकता होती, ती विकेट गारद केली आहे. दीपक फडकेनं फलंदाज अक्षय पाटीलला बाद केले. होणारे टीम वामेंचा आणि टीम आंबे आपल्याला रिपोर्टिंग करायचं. 4 षटकांचा सामना असेल आणि मी आंबे आणि वामेंच्याला विनंती करेन टॉस साठी आपण संपर्क साधा. धन्यवाद. त्वरित टॉस साठी प्रस्थान करायचंय. वावंजे विरोधात आंबे ही बहुचर्चित लढत आज क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल, परंतु दोन्ही संघनायकांना अंतिम कॉल आहे. तात्काळ आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अगदी इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस बॉक्स मध्ये संपन्न केला जाईल. तिसरं षटक हे प्रगतीपथावरती आहे. संघ जाऊन पोहोचतोय अगदी 19 धावा धावपटलावरती. एका गड्याचा खात्मा आहे आणि हे पाहता अगदी ज्या दर्जाची गोलंदाजी या गोलंदाजाकडून साकार होते. आपल्या मध्यम गती गोलंदाजीने नेहमीच इम्प्रेसिव्ह कार्य साकार करणारा एक हरहुन्नरी गोलंदाज दीपक फडके हा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो. चेंडू क्रमांक 3 दीपक तयार. ओहो, अलवार पद्धतीने हा फटका कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका इथे खेळ डीप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. खरा फिल्डिंग प्रत्युत्तरार्थ आलेला हा अजून एक शानदार चौकार. मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून पूर्व सूचना इथे सादर केल्या जातील. पाठीमागे वायर्स एक मोठे झाले आणि त्यामध्ये फेरफटका मारत असताना आपण विचारपूर्वक फेरफटका मारा आणि खास लहान मुलांना कळकळीची विनंती, मागे आपण जाऊ नका. तिथे वायर हा विस्कटलेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात. शॉक लागण्याची जास्त शक्यता आहे, तिथे आपण जाऊच नका ही विनंती असेल आमच्या ऑफिशियल टीम कडून. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 25. एक गडी बाद. नुकताच एक खेळाडू बाद झालाय, जिथे अक्षय पाटीलला माघारी परतावं लागलं आणि आता आलेला नवीन खेळाडू आशिष माली. ओहो, धक्कादायक प्रयत्न फलंदाजाकडून पाहिला. रिवर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार चले तर दुश्मन की नाही तर खुद की गर्दन कट जाय. त्या दर्जाच्या फटक्याचा वापर हा फलंदाजाकडून होताना पाहिला, परंतु तत्वर एक धाव परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहिली. अगदी धावसंख्या कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होते. 26 धावसंख्येवरती धर्म झाले. एवढ्या धावा पुरेशा नसाव्यात. अगदी ब्लॉकॉलचा पण मारा पाहिला. धारदार गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. जेव्हा जेव्हा पहिल्या 2 गोलंदाजांवरती हल्ले चढवले जातात तेव्हा या गोलंदाजाने घरवापसी साकार केली हे आपण अनेक वेळा पाहिले. अगदी जी समोरील जी सडन पाहायला मिळते त्याच्या आतमध्ये कोणी गाड्या आणू नका. अगदी शेतामध्ये पार्किंग झोन आहे, तिथे आपल्या नियोजित क्षेत्रामध्ये आपण आपल्या गाड्या पार्क करायच्या आहेत. पाणी घेऊन जायचंय. बिन टाइम आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 26. टीम सचिन स्पोर्ट्स खेळणे.
मध्ये तर दोन्ही संघ आपण सूचनेकडे लक्ष द्या. टीम आंबे आणि त्यांच्या विरुद्धात आपण पाहतो संघ वामंजे विनर सामना होणार आहे. बघा, आमदार चषकाचे आमचे आयोजक सागरबाई मात्र मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि जाणता राजा ट्रॉफी आमचे युवा नेतृत्व सूरजभाई कर्णक आपलं वेलकम सुस्वागतम. जाणता राजा ट्रॉफी मध्ये त्यांचं सुद्धा आपण योगदान पाहतो. शिवसेनेचं एक दमदार व्यक्तिमत्व युवा नेतृत्व सूरजभाई कर्णक आपला सहर्ष स्वागत. वेलकम. संजयजी पाटील या स्पर्धेचे आमचे पाहती मुख्य आयोजक संजूभाई. जाणता राजा ट्रॉफी बघा, फायनल कॉल टीम आंबे आणि टीम वामंजे टॉस साठी या पण लगेच. धन्यवाद. अतिरिक्त वेळ न छोडता तात्काळ आपण टॉस साठी प्रस्थान करायचे. 3 षटकं पाहिली, धावा जर बनताना पाहिलं तर अगदी 26. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला 45 ते 50 धावा या बनवू शकतात, परंतु एवढ्या धावा पुरेशा नसाव्या. समोरील संघ सुद्धा तगडा आहे. या संघामध्ये मातबर फलंदाजांचा भरणा पाहतो आणि या संघाविरुद्ध खेळण्यासाठी अगदी पोषक स्थितीमध्ये सचिन स्पोर्ट्स खेळणे संघाला अगदी धाकटरित्या फटकेबाजी ही अवगत करावीच लागेल. आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान 26 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते. 5 षटकांची लढत आहे आणि बॅटिंग मार्कवरती अश्विन माली आणि आशिष माली ब्रदर्स बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतात. नेहमीच धावसंख्येची होळी खेळणारे माली ब्रदर्स बॅटिंग मार्कवरती शाबूत असताना ओहो, अनाकलनीय, अविस्मरणीय, अद्भुत फटकेबाजी फलंदाजाकडून अटॅकिंग वाला आलेला हा दमदार सिक्सर. अगदी चेंडूची सवारी सीमा पलीकडेच पाहायला मिळते. इतका धाकड फटका फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळतो. खेळाडू आक्रमकरित्या खेळतो, ज्याचं नाव आहे आशिष माली. अतिशय फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. 2 संघांचा विचार केला, 2 संघांची ताकद आणि 2 संघांचं जर आपण जर्सींचा विचार केला तर मिळत्या जुळत्या आपण जर्सीत पाहू शकतात. अगदी रेड अलर्ट. 5 चेंडूची मागणी केली जाते तात्काळ. मध्ये आपण चेंडू फेकायचा आहे. मॅच बॉल सुद्धा ग्राउंड मध्ये येतोय. धावसंख्या पुढे मार्गस्थ होत आहेत. एकूण धाव पुस्तकावरती 32 धावसंख्या आता बनतीये आणि आलेला बॉलिंग ट्रॅक वरती पुढील गोलंदाज आर्यन फडके. पिबनचं पहिलं षटक या गोलंदाजाकडून उत्तमरित्या हाताळलं गेलं आणि पॉवर प्ले मध्ये या गोलंदाजाची आपण पॉवर पाहिली. आणि आता चतुर्थ षटकादरम्यान पहिलाच बॉल वरती या गोलंदाजा विरोधात रावडी फटका खेळत असताना फलंदाज आशिष मालीला पाहिलं. यंदाचं हंगाम या जोडीनं गाजवलंय. अनेक नामवंत संघांना परास्त धूळ चालणारा हा संघ जो तळोजा एमआयडीसी मधून बिलॉंग करतो आणि नेहमीच प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे शिकस्त देतो. आणि या संघाविरोधात खेळणारा संघ पाहायला मिळतो 6 स्टार विगर. याही संघाची ताकद खूप मोठी आहे. सामना हात तगडा होईल, ताकदवर सामना पाहायला मिळेल. कॉटन बॉलची नामी संधीचं सोनं, जल्लोषाचं वातावरण. नुकता पहिला षटकार, आता विकेटचं बदन. झटका क्रमांक 2 टीम सचिन स्पोर्ट्स खेळणेला. अगदी पहिला चेंडू 6 धावा आपण म्हणताना पाहिल्या आणि त्यानंतर अगदी विकेटचं पतन. तात्काळ फलंदाजाला बाद केलं, जो फलंदाज काहीसा घातक ठरत होता. आणि या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश हे प्राप्त केले गेले आर्यन फडकेच्या माध्यमातून. हे गोलंदाजीच्या माध्यमातून तडके आपण पाहू शकता. ज्या आर्यननं पहिली विकेट इथे गारद केली आहे. फर्स्ट इनिंग इथे जारी आहे. 32 रन्स 2 विकेट लॉस. 2 फलंदाजांचा खात्मा आहे. करंट रन रेट जर पाहिला तर 9.60च्या सरासरीनं धावा इथे येत आहेत. आणि हे पाहता अगदी याच वेगानं धावा या यायलाच हव्या.
परंतु अंतिम चरणामध्ये साई स्टार विगर संघाकडून उत्कृष्ट फिल्डिंगचा मुजोरा हा पेचत केलाय. अलीकडे एकच धाव या गोलंदाजाकडून खर्च केली जाते. इकॉनॉमिकल स्पेल साकार करण्याचा प्रयत्न आर्यन फडकेच्या माध्यमातून होतोय. आलेला नवीन खेळाडू बॅटिंग मार्क वरती रोहन गोंधळे या फलंदाजाचा वापर आहे आणि त्याला चांगले फटके इथे खेळावे लागतील. आर्यन तयार. अगली पेशकश काउंटर अटॅक लॉंग ऑन कडे चुनू ट्रॅव्हल होईल. खर्रा फिल्डिंग दुसऱ्यांदा घडले साई स्टार विगर संघाच्या माध्यमातून 2 चौकार आले. हे मात्र उत्तरार्धामध्ये काहीशे घातक ठरले जातील. जबरदस्त संगीताची आपल्याला मेजवानी पाहायला मिळते. जय शिवराय. 350 वर्षापूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे 100हून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते उत्तम अभियंते म्हणून राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची आपण ख्याती पाहिली. परस्त्री माते समान मानत महिलांना सन्मानाने वागवणारे मातृभक्त नारी रक्षक छत्रपती शिवाजी महाराज आणि यांच्या नावानं या स्पर्धेत आपल्याला एक वेगळा डंका पाहायला मिळतो. एकूण धावा जर पाहिल्या तर स्कोर कार्ड वरती 37 धावा बनतायत. धावा बनवाव्या लागतील आणि ते पाहू शकाल लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. आलेली अजून एक विकेट, विकेट क्रमांक 3. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे विनर विनर सूचनेकडे लक्ष द्या. चला आपण टॉस साठी तात्काळ प्रस्थान करायचंय. पुढील सामना वावंजे विरोधात आंबे. वावंजेकर आंबेकर मोठ्या संख्येने आलेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत केले जाईल. जेव्हा जेव्हा खेळणे संघ खेळत असतो त्यांना नेहमीच एक चांगले पाठबळ देण्यासाठी ऋषिकेश नागेश सिनारे असते शिरवलीचे, प्रदीप पांडुरंग बोंडे असतील पिंट्याबाई आपले या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. गोलंदाज तयार. ओहो प्रहार केलाय, सुंदररित्या वार केलाय, चेंडू जाईल सीमा पार, ब्लॅक स्क्रीनला टच, रॉयल टच षटकार. शिवसेना शाखा प्रमुख खानाव आम्ही पाहतोय सूरजबाई कर्णुक आणि कट्टर समर्थक आम्ही सहर्ष स्वागत करतो. बघा रोशन, आज सुद्धा वेळेला महत्व द्यायचं तर डी ग्रुप मधून सुद्धा एक संघ काढायचे आणि एक विनर मॅच म्हणजे 2 मॅचेस एक्स्ट्रा, टोटल 9 मॅचेस आज कव्हर करायचे प्युअर नाईट मध्ये. तर आपण वेळेला महत्व देऊया. 4 षटक 20 मिनिटं. चला टॉस. पावनजे येऊन थांबा, आपण आंबेचा वेट करतो आपण. धन्यवाद. आणि बॉलिंग ट्रॅक वर दिलाय राकेश पाटील. सबसे कातिल फटकेबाजी दाखवली जाते WTC च्या आणि आमच्या डीजे कक्षेच्या संगणक यंत्रणेला तडाखा देणारा हा तडाखेबंद षटकार.
अगदी वेगळ्या तोऱ्यात खेळत असताना आपण फलंदाज हे फटके खेळले जात आहेत. काउंटर अटॅक मैदानाच्या चौफेर बाजूनं हे फटके येत असताना अलीकडे पाहिलं षटकार, आता आलाय चौकार. हे फटके खेळले जात आहेत. नेत्रदीपक फटकेबाजी, काउंटर अटॅक, गोलंदाजाचा माइंड रिएक्ट केल्यानंतर आलेले हे दर्जेदार फटके, त्यातून अगदी पहिल्या 2 चेंडू गणिक स्लॉगरचं हे षटक हाताळलं जातं. तिथे आलेल्या 10 धावा काहीशा कठीणाई निर्माण करतील 5 स्टार विगर संघासाठी. आज फिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ओहो, प्रहार केलाय, नो लुक शॉट्स, अगदी विलोभनीय फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपला चेंडू स्टॉप होईल. आलेला अजून एक पाठोपाठचा हा लगातारचा हा दुसरा चौकार. चौका चौके पे चौका, हिरो बनने का मौका. फलंदाजीच्या माध्यमातून स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे संघाचा हरवणारी खेळाडू बॅटिंगच्या माध्यमातून एक वेगळी रोणक पाहायला मिळते. त्याचं नाव आहे रोहन गोंधळी. फलंदाजीच्या माध्यमातून एक वेगळ्या ढंगामध्ये सध्या घडीला खेळतोय. धावसंख्येचा झंझावात, धावसंख्यापुढे आक्रमक होतीये, संघ जाऊन पोहोचतोय. 57 धावा धावपटलावरती डीप मिडविकेटच्या डोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा षटकार. गावाची शान आणि शान और शौकत के साथ खेळत असताना आपल्या सांघिक कोठ्यासाठी एक वेगळा हातभार लावत असताना खेळाडू रोहन दागला अजून एक दर्जेदार षटकार. काय फटके खेळले जात आहेत. आलेला अजून एक बॅट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये इथे भर पडली जाईल. धावसंख्या 1 आकार घेईल. धावसंख्येची जमापुंजी पाहिली तर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. अगदी 3 फलंदाजांचा खात्मा, 64 धावा धावपटलावरती लागल्या जात आहेत. सन्मानजनक धावसंख्येकडे या संघाचं प्रस्थान पाहायला मिळतं. जिथे खेळणेकर उभे आहेत त्या दिशेनं हा फटका खेळा फलंदाज रोहन, अजून एक दमदार सिक्सर. या स्पर्धेमध्ये हे 2 संघ आमने सामने खेळले होते. एकमेकांचे धागेदोरे एकमेकांना ठाऊक आहेत. म्हणजे अर्थातच 2 संघांचा अभ्यास हा खूप रांगडा आहे. आणि सध्या घडीला हेच पाहता अगदी ही रांगडी फटकेबाजी राकेश पाटील विरोधात निश्चितच स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे संघाकडून इथे आखली जाते. काउंटर अटॅक अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा फटका खेळला जातो. जलद गतीने या धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. तिथे आल्या 3 आणि अशा रीतीने खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये स्कोर कार्ड वरती धावसंख्या बनताना पाहिल्या. एकूण 3 गड्यांच्या 3 गडी बाद, एकूण धावा 73 आणि जिंकण्यासाठी 74 धावसंख्येची आवश्यकता आहे 6 स्टार विगरला. एक वेगळी मैफिल ग्रामस्थ मंडळ चषक, एक दमदार स्पर्धा पाहिली साई मैदान 6 स्टार विगर संघाच्या माध्यमातून वेगर मध्ये. त्याही अगदी पुरस्कर्त्यांचं मनस्वी आम्ही स्वागत करू. विलादादा असतील यांचे खासम खास आयोजन आपण पाहिलं विगर मध्ये आणि त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धात धावसंख्येचा झंझावात, पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनल्या नव्हत्या, परंतु त्यानंतर रोहन गोंधळीनं जे फटके लगावले त्याच्या जोरावरती विशालनं त्याला चांगली साथ दिली. त्यानंतर अक्षय पाटील, अश्विन माली, आशिष माली या फलंदाजांची चांगली खेळी, ज्याच्या जोरावरती 73 धावसंख्येवरती या संघाची दरमजल आणि उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी 74 धावसंख्येची आवश्यकता आहे 6 स्टार विगरला. हाही संघ कमी नाहीये. याही संघामध्ये मातबर फलंदाजांचा भरणा आहे. सामना अंतिम टप्प्यामध्ये दमदार पाहायला मिळेल. रुपेश सर. थँक्यू रोशन सर. आणि चला इथून आंबे आणि त्याचबरोबर वावांची दोन्ही टीमचा कॅप्टन विनंती करेन की टॉस
साठी इथे यायचं आहे. अतिरिक्त वेळ इथून चला आंबे टीम उपस्थित आहे, वावंजे दोन्ही टीम इथे उपस्थित आहेत आणि इथे टॉस इथे मात्र घेतला जाईल. तर भूमिका रमेश. 11 या नावाने आंबे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो. सन्माननीय दमदार व्यक्तिमत्व परेशभाई पाटील वावंजे कट्टर शिवसैनिक यांच्या माध्यमातून या संघाची आपण निर्मिती पाहतो. त्याही पुरस्कर्ते यांचं मनपूर्वक आभार. रमेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. चला टॉस आंबे कॉल घेईल. छापा की काटा. येस स्विंग द कॉइन. छापा घेतलाय आणि काटा आलाय. टॉस इथे जिंकला टीम. यस कॅप्टन निर्णय वावंजे गोलंदाज. यस गोलंदाजी करण्याचा निर्णय या टीमने घेतलाय आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहायला गेलं तर वावंजे आणि आंबे टॉस इथे जिंकला टीम वावंजेनं आणि इथून क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परत ऐकूया रायगडचा मेलेडी आवाज सागरजी मांडवकर सरांना. थँक्यू. तर तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा जाणता राजा ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय गावदेवी मैदान खानाव, जिथे युद्ध रंगतोय. सचिन स्पोर्ट्स खेळणे आणि साई स्टार विगर दोन संघामध्ये होणारं बॅटल. क्रिकेटमध्ये कधी हार मानू नका असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो. खेळावरून तो आणि मोठा आणि छोटा ठरत असतो. आणि आता दोन संघ आपण पाहतोय एकमेकांसमोर एक वेळा आलेत या सीझन मध्ये आणि आता पुन्हा आमने सामने. मैदान वेगळे, स्पर्धा वेगळ्या. आलेलं अपयश धुवून काढायचं यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात आणि आता त्याच उद्दिष्टानं संघ उतरलाय. बघा फिल्डिंग टीमला सूचना आहे 4 षटकं आणि 20 मिनिटं. यस बघा WTC टायमर ऑन आहे आणि टायमर ऑन त्यांनी केलाय. पूर्वेशनं आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. अमोल तिथे राहुल टायमर ऑन क्लिक. यस ग्रीन स्टार्ट. साई स्टार विगर बॅटिंग करेल. विनिंग टार्गेट 74 रन्स टू विन आणि कंपॅरिझन आपण करूया. 74चा टप्पा ओलांडायचा. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतोय यावेळेला सचिन स्पोर्ट्स खेळणेकडून अश्विन माळी. समोर उभा आहे राकेश पाटील आणि सनील फडके. पहिला चेंडू. ओहो इथे विकेट. पहिल्या चेंडूवर अडथळा दूर केलाय. फलंदाज बाद. थँक यू व्हेरी मच. बघा सूचना आले जरूर. 14.80 ची सरासरी. कोला चेंडू विचार करायला भाग पडलाय. इथे दर्जेदार गोलंदाजी होत्या. बघा मंडप व्यवस्थेच्या जनरेटर मॅन, टॉवर लाईन आणि काही विद्युत वाहक त्या ओपन आहेत. वायर आहेत तिथे मागे कुणी जाऊ नका. ओ भन्नाट गोलंदाजी उभं ठेवलंय गोलंदाज अश्विननं. विकेट डॉट डॉट 1480 टार्गेट 74.
क्रिकेटमध्ये कुठलेही टार्गेट सुरक्षित नाहीये, डोक्यात तेच ठेवावं लागेल. मोठे फटके मात्र इथे विकेट थांबवणं, मैदानावर चांगली पार्टनरशिप बिल्डअप करणं आता बॅटिंग टीमला महत्वाचं. गुड बॉलिंग अश्विन, समोर ठेवला लॉफ, या चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल आणि आला चौकार. तर जे जे इव्हेंट पालेखुर्द आणि जे जे इव्हेंटचे ओनर्स जयूभाई खिरणे संघाचा सामना ते पाहतात, त्यांचं वेलकम. ओ खोलात आणखीन एक प्रा डीप लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॅटिंग आवडले असेल तर टाळ्या उद्या ऋषिकेशनं. जो दबाव आला तो कमी केला, मात्र सरासरी अजूनही 14-80. ऋषिकेश सनीलला माहिती आहे 15 धावा काही करून घ्यावा लागतील जर या टार्गेटला बरोबरीत धावांची तफावत कमी करायची असेल तर. बॅक टू बाउंड्रीज, लास्ट बॉल. अश्विन सज्ज होईल, धावा टोटल 8, टार्गेट 74. होतील का होतील, क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही. ओ वेगवान चेंडू, गुड कमबॅक अश्विन. पहिलं षटक राहिलं 8 धावेचं, टार्गेट आहे 74. आम्ही विनंती सांगते दादा पाटील, सार्थक ट्रान्सपोर्ट, संजयभाई फडके, सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. मॅच कंपॅरिझन सचिन स्पोर्ट्स खेळणे 5 ओव्हर होता आणि साई स्टार विगर पुढे. संजयभाई फडके मॅचचा आनंद घेत असताना सागर माधव पाटील उद्योजक, बी के पाटील, संदीप फडके आमचे स्नेक फ्रेंड, अनिल फडके, अँडी पॅडी फडके यांना आम्ही पाहतो, महेशजी फडके, जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स, रुपेशभाई फडके, यशवंत फडके, साई स्टारचे समर्थक आमचे प्रशांत फडके, पी. चला मॅच कडे वळतोय. एकूण धावा फलकावरती 8, पुढे थोडा विकर. सनीलला तेच करावं लागेल, चेंडूची पाहणी करणं, त्यानंतर शॉट सिलेक्शन करणं. रविदादा फडके आमचे इलेक्ट्रिशियन विगर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना वेलकम करूया. क्रिकेट म्हटलं तर हात घाईची स्पर्धा आणि इथे तुम्हाला शांत बसून जमत नाही. आक्रमक रूप धारण करावं लागेल. टार्गेट आहे 74. गोलंदाज रोहित, ऑफ स्टंपचा चेंडू बराचसा बाहेर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. बॅलन्सिंग सचिन स्पोर्ट्स खेळण्याकडे स्ट्रॉंग आहे, आम्ही बऱ्याच वेळा पाहिले. बॅटिंग लाईनअप साई स्टार विगरचे स्ट्रॉंग आहे, मात्र दोन्ही संघांचा कस लागेल, संघर्ष पराकोटीचा असेल. जांताराच्या ट्रॉफी आपण पाहतोय. लक्ष विद्या पुन्हा एकदा गोलंदाज रोहित, क्रॉस बॅटेड ऑन साइडला, मिड विकेटला फिल्डर आहे तिथे, मिसफील्ड निघालेत. 2 धावा घेणं सुद्धा सोडायचं नाहीये. बघा धाव सोडण्याची तयारी, धोका, गरज नव्हती. ऋषिकेश सनील, ताळमेळ बिघडलं, रनआउट. अजून 26 मिनिटं जांताराच्या ट्रॉफी आपण आनंद घेतोय. WTC यूट्यूब लाईव्ह वाहिनी. लक्ष द्या मॅचकडे. आतापर्यंत धावा फलकावरती टोटल 12, 74चं टार्गेट. पूर्वार्ध कसा होता, ज्यामध्ये क्रमांक 4चा फलंदाज आशिष माळी काय भन्नाट खेळला. रोहन 30 धावा, आशिष 12, अक्षय खेळला 12, त्यानंतर अश्विन माळी 11.
ऑफ स्टंपला अपील, जोरदार दबाव तंत्राचा वापर एकत्र. पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. बघा दबाव तंत्राचा वापर. दोघांमध्ये चर्चा होईल. समय सूचकता आहे. ही विकेट महत्वाची आहे. या विकेटसाठी चर्चा जरूर होईल. सनीलचं थांबणं 6 स्टार विगरला महत्वाचं. टार्गेट 74. व्हेरी क्लोज डिसिजन. चर्चा तिथे जरूर होईल. चला फिल्डिंग सेट राहा. निर्णय येईल 8-27. 2 ऑफिशियल्स कॉल होईल. सनीलची विकेट. सनीलला थांबवण्यासाठी प्रयत्न होते. गोलंदाज ओव्हर नंबर 2. रोहितला पाहते धावा दाफलकावरती. यस डिसिजन पेंडिंग. नॉट आउट. मॅच ऑन एम. पंचांच्या निर्णयाचं स्वागत करणं हे एक सौजन्यशील क्रिकेटचं उत्तम उदाहरण आहे. क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकर यांचं उदाहरण आम्ही नेहमी देऊ. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर मैदान सोडून जायचे, पंचांच्या निर्णयाचं स्वागत करायचं आणि बऱ्याच वेळा तो जाणीवपूर्वक खेळ आपण त्यांचा पाहिला. लक्ष द्या मॅचकडे. सनील स्ट्रायकर एंडला 74चं टार्गेट. राऊंड विकेट समोर ठेवला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅक स्लिप. धोका होता मात्र नाही. सिंगल मिळेल. बॅटच्या स्वरूपाने ही धाव मिळेल. टार्गेट मोठे. जेव्हा टार्गेट मोठा असतं ना तेव्हा त्या हालचाली तुम्हाला कराव्या लागतात. ती मेहनत करावी लागते. 14-80 सरासरी. सनील आणि नवीन फलंदाजांना डोक्यात तेच येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याची गरज आहे. सचिन स्पोर्ट्स खेळणे सुद्धा तेवढा कमकुवत संघ नाहीये. बऱ्याच वेळा पाहिलं त्यांची स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप, बॅटिंग लाईनअप कंपॅरिझन. राहुल आम्हाला इन्फॉर्मेशन देतो. धावा 13. अजूनही अंतर दूर आहे. मॅच मध्ये काय होऊ शकतो. धावा झाल्या टोटल आपण पाहतो 13. 2 विकेट. ओव्हर नंबर 2. समोर खेळेल फलंदाज आर्यन. फ्रंट फुटला आले. क्रॉस बॅटेड. डीप कडे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सनील निघाला. 2 धावा घेणं सोडायचं नाही. अपील झाली. बघा किती ऊर्जा आहे. किती ऊर्जा कॅपिटलाइज केली जाते. बघा मॅचचा जर आपण पार्श्वभूमी पाहिली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8. आता सेकंड ओव्हर. चला बच्चे कंपनी इलेक्ट्रिक बाईकवर कुणी बसू नका. उतरा तिथून. अगोदरच रोशन पाटील शिरवली सांगतात आता इलेक्ट्रिक बाईकचा जमाना आहे. आणि या वर्षी तर काय इलेक्ट्रिक बाईकने विक्रमी खरेदी केली. अनेक स्पर्धा. 12 बाईक, 16 बाईक, 38 बाईक. चला मॅच ऑन आहे. पंचांचा इशारा चेक करतोय. ऑन फील्ड डिसिजन. एक बॉल. यस बघा चर्चा तिथे होईल. विनिंग टार्गेट 74. आमचे ऑफिशियल्स कनेक्टेड. बच्चे कंपनी कुणी उभे राहू नका तिथे. इकडे या स्टेजवर बसा. आपण मागे सुद्धा जाऊ नका. स्टेजवर या. लहान मुलं आमची या स्टेजवर या. मॅचचा आनंद घ्या. धावसंख्या आपण टोटल पाहतो 15-15 रन्स. मॅच मध्ये अजूनही इंटरेस्ट आहे. सनील आर्यन धावा दाफलकावरती टोटल 15. नेक्स्ट बॉल. रोहित सज्ज होईल. ओ व्हॉट अ शॉट. फटका आवडला असेल. काय अमेझिंग स्ट्रोक होता. बघा रिप्ले पाहू शकतो. आर्यनच्या बॅट मधून हा फटाका. कंप्लीट टेक्निक यूज केली. पूल केलं. फ्रंट फुटला आला. प्रचंड. ओ गुड टायमिंग. गुड टायमिंग. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. षटकार. येऊ आम्ही तुमच्यापर्यंत. क्लोज डिसिजन होता मात्र जो प्रयत्न केला. कंपॅरिझन आपण 2 षटकानंतर पुन्हा करतोय. 2 षटकानंतर धावा होत्या सेम 19. राहुल आम्हाला माहिती देतो. व्हेरी क्लोज. इमारेशीकडे 18 होत्या. सचिन स्पोर्ट्स खेळण्याच्या विकेट गेली नव्हती. 6 स्टार विगरच्या 19 आहेत. प्रवास तोच आहे. आता जबाबदारी आहे. जबाबदारीचं ओझं बऱ्याच वेळा सनीलवर आलंय आणि त्यांनी बऱ्याच वेळा संघासाठी योगदान दिलं. फिअर ऑफ विनिंग, फिअर ऑफ लुझिंग मैदानावर सूर्य बॅटल मैदानावर रंगतोय. 2 ताकदवान संघामध्ये. आर्यनला काय करायचं त्याला सनीलला साथ द्यायच्या. सनीलकडे तो तगडा अनुभव आहे. मॅच अजूनही दोघांनाही समान संधी. धावा 19. टार्गेट 74. जाणता राजा ट्रॉफी प्युअर नाईट. आज आपण पाहतोय 9 मॅचेस त्यातीलच मॅच नंबर 2. लक्षविद्या पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. समोर ठेवला. आपण पाहतोय सनीलनं खेचलाय.
हो हो, कॅमेरामन आईवा कॅच घेतली असती तर राहुल कडून होते सरप्राईज गिफ्ट षटकार. वर आक्षेप घेतला आणि ऑन स्क्रीन थर्ड अंपायर ऑफिशियल्स ऑन स्क्रीन मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स आपण कनेक्ट व्हा आणि रोहित आहे आपण ऑन स्क्रीन आमचे मंगेश आहेत. चला चेक करतो आपण. मॅच ऑन ठेवा, पंच सामना थांबवू नका. 9 मॅचेस आहेत. लक्ष विद्या पायावरचा चेंडू सनीलनं खेचला, तो पलटवार. पुन्हा एकदा ताकदीचा प्रचंड वापर, गॅप मध्ये फटका लॉंग ऑनला. ओ फंबल झाले, निघाले सनील. 2 धोका होईल का? थोडा मागे लेझी. थर्ड अंपायर रनआउट चेक करूया. आउट नॉट आउट. लक्ष विद्या मॅच कडे चेक करूया आपण. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. यस, सॉफ्ट सिग्नल आउट आहे. आपण टेक्निकल टीमचा निर्णय पाहतोय. व्हेरी क्लोज आहे आणि निर्णयाची वाट पाहतो आपण. रनआउट आहे की नाही ते चेक करतो. यस, रनआउट. बिग विकेट, इम्पॉर्टंट विकेट. फाईव्ह स्टार विगर संघ म्हटला तर त्यांच्या पुरस्कर्त्यामध्ये एक नेहमीच एक वेगळी झलक असते. सन्माननीय विलासदादा असतील, त्यानंतर सांगदेदादा पाटील, सार्थक ट्रान्सपोर्ट, संजयभाई फडके, सान्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, बी पाटील, संदीप फडके आमचे सर्पमित्र असतील, अनिलजी फडके आमचे पॅडी फडके, सागर माधव पाटील, महेश अनंत फडके, जिग्नेश टूर अँड ट्रॅव्हल्स, रुपेशजी फडके आणि यशवंत फडके या सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून पॅडी आपलं मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन आहे. धावा फलकावरती 26, विकेट गेल्या 3. सामना पाहायला मिळतो क्रिकेट रसिकांना. सचिन स्पोर्ट्स खेळणं आणि 6 स्टार विगर मागे आदळला आणि त्यावर चढवला हल्ला, उपद्रव निर्माण केलाय. यासाठी सनील ओळखला जातो. मोठ्या हिमतीचा खेळाडू आहे सनील. तो थांबणारा नाही आणि तो दाखवून देतो मैदानावर, मला थांबायचं नाही. फटका आला, षटकार. दोन षटकार आले. आर्यनच्या षटकामध्ये आपण पाहतोय 17 आल्या, तर त्यानंतर राकेशच्या षटकामध्ये 30 धावा. ती पिटाई करावं लागेल. सनील म्हणतो का मला मैदानावर थांबण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आणि तो त्यांनी पलटवार 32. पुन्हा एक हल्ला चढवला, आता थोडा लेट. दूरवर आहे फिल्डर. बिग विकेट, इझी गॉन. ही विकेट हवी होती. मॅच मध्ये कमबॅक करतोय सचिन स्पोर्ट्स खेळण्या. 4था धक्का, 32.
अश्विन माळीनं षटक हाताळते पहिलं, तिथे धावा दिल्या 8, रोहितने दिल्या 11. अश्विनचं तिसरं षटक, 9, व्हेरी क्लोज मोमेंट, नॉट आउट. मॅच ऑन. चला 3 षटकं संपली. बघा नेक्स्ट मॅच वामनजे आणि आंबे, आपण रेडीला. 8:36 येणारी चिंडू आणि धावांचं अंतर 32 झाले, 74 करायचे. शेवटच्या 2 षटकामध्ये 47 धावा आल्या होत्या. 6 स्टार विगरची गोलंदाजीमधून जी चूक मिस्टेक झाली तिथे 2 शेवटच्या षटकामध्ये 47 होत्या. आणि आता करायचे बघा कंपॅरिझन मध्ये केला तर 6 स्टार थोडा धावेच्या तुलनेत पुढे, मात्र त्यांच्या विकेट गेल्यात. सचिन स्पोर्ट खेळण्याच्या 26 वर 1 होत्या, आता 34 वर 4 आहेत. शेवटच्या 2 षटकामध्ये 47 धावा खेळण्याने ठोकल्या. आता विगरला करायचे 12:40, 12:52 इक्वेशन. आम्ही चेस होताना पाहिलं. विश्वास तुमच्याकडे असेल, कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही खेळू शकता. त्या खेळाची आता गरज आहे. नवीन फडक्या, आर्यनचं फडक्या षटक होतं 17 धावेचं. राकेशने दिल्या 30 धावा आणि आता त्या धावेचा पाठलाग करेल. मॅच मध्ये काय होईल? दोन्ही संघ बलवान आहेत, दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. जाणता राजा ट्रॉफी पण आनंद घेतोय. मॅच नंबर 2 यानंतर विनर 4 षटकांचा सामना आपण पाहू वामनजे आणि खेरणे यांच्यामध्ये. 12 बॉल 40 हे षटक महत्वाचं असेल. सचिन फडकेकडे तो अनुभव आहे, तो मैदानावर जास्त काळ उभा राहिला. 12 मध्ये करायचे 40, किमान 4 मोठे फटके आले तरी या मॅचला यू टर्न देता येईल. तो पास करावा लागेल तो गोलंदाजांना. 12:40 ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळत नाहीये, त्या तुम्हाला ग्रॅब कराव्या लागतात आणि त्याच आविर्भावामध्ये आता बॅटिंग करावी लागेल. 12:40 गोलंदाजाला आशिष माळीचं षटक होतं तिसरं, तिथे अश्विननं धावा दिल्या होत्या 15. अश्विननं पहिलं षटक 8 धावेचं. 12:40 सिंगल आले, प्रयत्न होईल, निघाले वेगानं, पुन्हा तोच धाडस. 2 वेळा हा प्रयत्न झाला, आता सुरक्षित आहे. 12:40 इक्वेशन 11:38. क्रिकेट खेळामध्ये असं म्हटलं जातं बर्डगोल्स पारितोषिक असतात आणि ती नेहमी मोटिवेट केली जातात. लक्ष्मी द मॅच कडे. जाणता राजा ट्रॉफी, ग्रामस्थ मंडळ, गावदेवी मैदान खानाव यासाठी ओळखला जातो. खेळपट्टी कशा स्वरूपाची याचा अभ्यास मैदानावर होता. आणि येणारी इक्वेशन 11 मध्ये 38. फटका बनवण्याचा प्रयत्न डीप कडे गेला, सिंगल फारसं बिघडणार नाही. गुड फिल्डिंग, निघालेत, सिंगल डबल घेणं सोडायचं नाही. तेच दाखवत असताना जरी फटके येत नाही मात्र सिंगल डबल कॉन्सन्ट्रेट. चेंडू शिल्लक 10, पाहिजे 36. अजूनही 4 मोठे फटके जिथून यू टर्न देतील बॅटिंग टीमला. आशिष माळी 2 चेंडू मध्ये 4 दिलेत. नेक्स्ट बॉल स्ट्रेट खेळला चेंडू, लॉंग ऑफ जातो बॅकअपला. लॉंग ऑफचा फिल्डर किती वेगाने आला बघा, किती स्फूर्ती होती, किती त्याचं चापडलं होतं आणि तो प्रयत्न राहिला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जिथे प्रयत्न करत होता लॉंग ऑफ वरून दूरवरचा प्रवास करत आला आणि गुड फिल्डिंग. 9 मध्ये 35. स्लोअर वन, काय व्हेरिएशन दाखवलं बघा. बीट करताना फलंदाजाला, गोलंदाजाला माहिती सिंगल डबल बॅटिंग टीमवर दबाव वाढेल आणि जेव्हा बर्डन ऑफ विनिंग तो दबाव तुमच्यावर येतो तेव्हा चांगला खेळ होत नाही. आणि हे ओळखते गोलंदाज, आपली व्हरायटी तो दाखवतो, बोटांची जादू तो सिद्ध करतो, आपलं गुणकौशल्य तो सादर करतो. आणि क्रिकेट हा खेळ बुद्धिमत्तेचा आहे, क्रिकेट हा खेळ इंटेलिजन्स आहे. आणि तो कमबॅक करताना गोलंदाज आशिष माळी. पुन्हा स्लोअर वन, फसवलाय शॉर्ट पॉइंटला, गुड कॅच. दबाव वाढेल, नाही होईल आउट. 7 मध्ये सचिन आउट. 7 मध्ये आता 33.
लक्ष द्या मॅच कडे. गुड बॉलिंग, स्लो रन, पुन्हा एकदा दबाव वाढला बॅटिंग टीमवर. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, त्यानंतर 11. सनीलचं थांबलं. आता अशा परिस्थितीमध्ये का महत्वाचं होतं ते सांगून दिलं. पहिल्या पूर्वार्धामध्ये झालेली खराब गोलंदाजी आता या मॅच मध्ये सचिन स्पोर्ट्स खेळणं संघ कमबॅक करतो. आता या षटकामध्ये फक्त धावा आल्या 7. गुड बॉलिंग, चेंडू शिल्लक 6, पाहिजे 33. आशिष माळी. पुढच्या दोन्ही संघांना सूचना, आपण रेडी राहा, लगेच आपण मॅच ऑन करू. 4 षटकांचा सामना. संपूर्ण आमची आयोजन कमिटी, ग्रामस्थ मंडळ खानाव, आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव, संपूर्ण आमचा चाहता वर्ग, वामनजी आणि आंबे. एक चांगली फाईट, 2 यंगी स्थानामध्ये होणारी एक चांगला सामना. आता लढावं लागेल, प्रत्येक चेंडूवर त्या आक्रमणाची गरज आहे. 6 बॉल 33. पहिला चेंडू वेगवान, अपील जोरदार, कमबॅक करताना सचिन स्पोर्ट्स खेळणे. चेंडू शिल्लक 5, धावा पाहिजे 33. एकही फलंदाज सनीलचा अपवाद वगळता मैदानावर थांबू शकला नाही आणि जिथे अत्यंत खतरनाक गोलंदाजीनं या मॅच मध्ये जे अंदाज बांधले होते ती सुंदर गोलंदाजी करत असताना कमबॅक होतो. नेक्स्ट बॉल, गुड स्पॉट, गुड बॉलिंग. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू ज्या पद्धतीनं स्ट्रेट होतोय ना, एक वेगळी कलाटणी, तंत्र पुन्हा निर्माण केलं. फंटास्टिक बॉलिंग टीम सचिन स्पोर्ट्स खेळणे. चेंडू शिल्लक 4, पाहिजे 33. निर्णायक चेंडू. आता काही बिघडू शकत नाही, वेळ निघून चाललेल्या सामन्यामध्ये कदाचित एक मजबूत पकड निर्माण करतो सचिन स्पोर्ट्स खेळणे. मोहम्मद फलकावरती कुठेतरी असं वाटलं होतं का मॅच मध्ये सलीमचं आक्रमण कमबॅक करून देईल आणि त्यानंतर मात्र जी गोलंदाजी झाली आपल्या जादुई भन्नाट शैलीबद्ध गोलंदाजीने या मॅच मध्ये संघर्ष सर्वस्व दाखवलं. सचिन स्पोर्ट्स खेळण्याने धावा 42, गडी बाद 5. गुड बॉलिंग, काहीच करता येत नाही. आणि आता बॅटिंग करताना स्वप्नील पाटील नयने पंचांचा इशारा वाईट साठी. बॅटिंग टीम चेक करतो आपण टेक्निकल टीम कडे आणि कदाचित सचिन स्पोर्ट्सचे फिल्डर हे सांगत असेल का आता मॅच कव्हर झाले, इझिली चेंडू तू फेकू शकतो. डिसिजन पेंडिंग. टीम वामनजे, टीम आंबे नेक्स्ट मॅच. डी ग्रुप आज खेळणारे 8चा लॉर्ड्स डी ग्रुप मधून. प्युअर नाईट आपण 6:55 ला ही स्पर्धा सुरू केली. उद्याचा वेळ यस फेअर डिलिव्हरी 2 मध्ये 32. आक्रमण डीप कडे खेळला, फिल्डर आहे तिथे सिंगल. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 30 धावा, त्या अगोदरच्या षटकामध्ये आलेल्या 17 धावा सामना कुठेतरी कठीण बनवला 6 स्टार व्हीगर संघाला. 1 चेंडू आणि 31 धावेची गरज. सो डिफिकल्ट. ओ गुड शॉट, शेवट चांगला केला, फटक्याने दाखवून दिलं का मी सुद्धा चारी बाजूला फटकेबाजी करू शकतो. गुड बॅटिंग. चला मी ग्रामस्थांना विनंती करेन का आपण स्टेजवर बसून घ्या. 2 मॅचेस कंप्लीट करतात. सँडी पालकर आम्हाला सांगतात का अर्धा तास आपला वेळापत्रक मागे पडलाय आणि मॅचेस आपण आता थोडा स्पीडली करूया. प्लेयर ऑफ द मॅच आपण देतो आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट्स रोहन दमदार खेळी केली. 7 मध्ये 30, बेधडक खेळला आणि तुफान बेमिसाल आकर्षक खेळानं सर्वांची मने जिंकली. तो रोहन ठरतोय मॅन ऑफ द मॅच.